मी महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळातून नरेश अरोरावर होणाऱ्या आगपाखड संदर्भातली। राजकारणामध्ये कोण कधी अडचणीत येईल याचा काही नेम नसतो। दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रचार सल्लागार नरेश अरोरा यांच्यावर अमोल मिटकरींनी प्रचंड आगपाखड केली। अरोरा यांनी अजितदादांनी अनेक चुकीचे सल्ले दिले, पण दादांनी ते ऐकले नाहीत असा दावा मिटकरींनी केला। निवडून आलेल्या अनेक आमदारांना तिकीट देऊ नका असं अरोरानं सुचवलं होतं, पण अजितदादांनी त्यांना योग्य वाटलं त्यांनाच तिकीट दिलं अशी एक पोस्ट मिटकरींनी केली। विशेष म्हणजे सुनेत्रा पवार आणि नरेश अरोरा यांच्यात आधीपासूनच मतभेद असल्याचं बोललं जातं, त्यातच मिटकरींची पोस्ट आली। याचं खंडन सुनेत्रा पवारांनी सोडाच, पण राष्ट्रवादीच्या अन्य कोणत्या नेत्यानेही केलेलं नाहीये। त्यामुळेच मिटकरींना ही पोस्ट करण्याचे आदेश देण्यात आले होते का, हाही सवाल आहे। आमदारांबद्दल संभ्रम निर्माण करणे, हे आमदार निवडूनच येणार नाहीत, तुम्ही अशाच पद्धतीने वागा, हे अशा पद्धतीने दादाला जे ब्रीफिंग दिलं होतं, दादांनी पहिल्या काळात ते ऐकलं, नंतर दादाला लक्षात आलं की हे चुकीच्या मार्गाने होतंय, म्हणून दादांनी तो काही निर्णय घेतला होता। त्याच्यामुळे आम्हाला आलेले जे काही अनुभव आहेत ते मी मांडले। अमोल मिटकरी यांनी आपल्या एक्स पोस्ट मध्ये नेमकं काय म्हटलं पाहूया। अजितदादांच्या विमानाचा घातपात की अपघात या चर्चेमधील मुख्य आणि कुणाचं लक्ष नसलेलं एक पात्र म्हणजे डिझाइन बॉक्सवाला गडी नरेश अरोरा। राष्ट्रवादीतील सध्या निवडून आलेल्या आमदारांना तिकीट देऊ नये म्हणून चुकीचे सर्वे करून यानं दादांना दिले। पण तेच आमदार 50,000हून अधिक मतांनी निवडून आले। डिझाइन बॉक्सच्या सर्वेला न जुमानता अजितदादांनी स्वतःच्या यंत्रणेच्या जोरावर तिकीट वाटप केलं। ही माहिती पक्षातील अनेक आमदारांना आहे। 10-12 फोटोग्राफर लावणे आणि दादांना पिंक जॅकेट घालण्याचा सल्ला देणे या पलीकडे अरोराचं कोणतेही ठोस योगदान नव्हतं। अजितदादा सत्तेत होते आणि 41 आमदार निवडून आले, हे श्रेय अजितदादांनाच जातं। त्यात इतरांचे आणि याचं काडीचं योगदान नव्हतं। अजितदादांनी आवाजवी घोषणा कराव्यात अशा सूचना हा अरोरा द्यायचा, पण दादांनी स्पष्ट शब्दात नकार देत सांगितलं की मी जे करू शकतो तेच लोकांसमोर बोलणार, आणि त्यांनी ते काटेकोरपणे पाळलं। पवार साहेबांवर टीका करावी अशा सूचना तो दादांना द्यायचा, पण अजितदादांनी त्या कधीही मान्य केल्या नाहीत। राष्ट्रवादीच्या जोरावर अरोरानं एक विमान कंपनी स्थापन केल्याची माहिती ऐकिवात आहे। सेकंड हँड विमान खरेदी केल्याचं सांगितलं जातं। या प्रश्नांची उत्तरं दिल्याशिवाय यांना महाराष्ट्र सोडूच नये।